रामकृष्ण हरी सज्जन हो, आज आपणाला दीपावली विशेष या अर्थाचा संत जनाबाईचा जो अभंग आहे त्यावर विवेचन सांगणार आहे। आपणा सर्वांना माझ्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। काय म्हणते संत जनाबाई? दिवाळीचा आनंद, त्या निमित्ताने केलेलं काव्य, त्यातलं असणारं अध्यात्म, या सगळ्या गोष्टी संतांनी इतक्या सटीक मांडलेल्या आहेत, अर्थपूर्ण मांडलेल्या आहेत, भावपूर्ण त्याच्यात भाव आहे, त्याच्यामध्ये तत्त्वज्ञान पण आहे आणि त्याच्यामध्ये प्रबोधन पण आहे, प्रेरणा पण आहे। अशा अर्थाचे हे अभंग असतात। संत जनाबाई म्हणते, आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनमाळी, घालिते मी रांगोळी गोविंद गोविंद। जनाबाई म्हणते, दिवाळी म्हणलं की आनंद, आजी आनंद रे, आजी आनंद रे, सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदो रे, असा हा दिवाळीचा आनंद असतो। तेव्हा आनंदाची दिवाळी, मग काय करायचं या दिवशी? कोणाला घरी बोलवायचं? जावायला घरी बोलल्यानंतर तो मागणी करणार, दडपण येणार, सोन्याची अंगठी मागणार, काय काय इतर मागणारे भिकारणे असे असणारे खूप लोक आहेत, म्हणजे नात्यातले गोत्यातले, गोत्यात घालणारे। तर संत म्हणतात, तर आम्ही त्यांना नाही बोलवत वगैरे। तर आमची आनंदाची दिवाळी काय आहे? घरी बोलवा वनमाळी, भगवान गोपाल कृष्णाला म्हणजेच पांडुरंगाला घरी बोलवा, आणि बोलवल्यानंतर जर तो पांडुरंग आला तर त्याला पाहता क्षणी आनंद झाला पाहिजे। अशी दारामध्ये सुंदर रांगोळी, देव्हाऱ्याच्या एका बाजूला रांगोळी, अशा सगळ्या रांगोळ्या, एकदम मध्ये नाही रांगोळी कधी घालायची, कारण माणसाला जायचं यायचं असतं, पाय तोडवतात, त्या रांगोळी तोडवतात, मोडते रांगोळी, आणि रांगोळीचा अपमान होतो, कारण रांगोळीमध्ये स्वस्तिक अशा अर्थाने बरेच असतात। घालिते मी रांगोळी गोविंद गोविंद, आणि गोविंद गोविंद असा द्रुपद आहे, असाच एक सुंदर अभंग आहे। गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया, आनंदले मन प्रेमे पाझरते लोचन, तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी, असा गोविंद चा अभंग आहे बघा। जनाबाई म्हणते, गोविंद गोविंद हे द्रुपदच आहे। घरी आले देव चरणी ठेवा भाव, भावाने देव बोलवला की मग आलेच देव, तर मग त्यांच्या चरणावर भाव ठेवा। मुखी म्हणा राम शिव गोविंद गोविंद, आणि मुखाने राम म्हणा, शिव म्हणा, हे सगळे व्यापक जे तत्व आहेत परमेश्वराचे, त्याच्याबद्दल संतांचं एक मत असतं, म्हणून इथं शिवसुद्धा शब्द आलेला आहे। सर्वसाक्षी ईश्वर त्याला करा नमस्कार, करोने या मन स्थिर गोविंद गोविंद। सर्व साक्षी परमेश्वर आहे, तो अंतरसाक्षी आहे, न सांगता कळे अंतरीचे गुज, त्याला सगळं कळतं, आणि म्हणून मन स्थिर करून गोविंद गोविंद म्हणा। नाम याची दासी जनी करीतसे विनवनी, मना रात्रंदिवस मनी गोविंद गोविंद। आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनमाळी, घालिते मी रांगोळी गोविंद गोविंद। सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा। वेगवेगळे विषय तुम्हाला घरबसल्या ऐकायला मिळतील, तुमचं ज्ञान समृद्ध होईल, आनंद होईल। अनेक प्रकारचे अनेक विषयाचे व्हिडिओ आहेत, त्यातले कोणते ना कोणते तरी तुम्हाला आवडतील, आणि त्याच्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल। तुम्हाला आनंद देणं हेच आमचं कर्तव्य आहे। तुम्हाला एखाद्या व्हिडिओने, एखाद्या विचाराने आनंद झाला की आमच्या या श्रमाचं सार्थक झालं असं मी समजेल।
व्हिडिओ पाठवा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, वाटेत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरे.